नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नॉलेज पार्टनर या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती। आजच्या आपल्या व्हिडिओचा भाग आहे 1, ज्यामध्ये आपण विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालय भरती लातूर या जिल्ह्याविषयी गट ड सर्व पदेविषयी आपण जे आहे मराठी व्याकरण PIQ पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जे व्हिडिओ आहे खूपच महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आतापर्यंत तुम्ही आपल्या जे टेलिग्राम चॅनल आहे जॉईन केलं नसाल तर टेलिग्राम चॅनलला जाऊन जॉईन करा। तिथे तुम्हाला विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालय भरतीबाबत जे PDF भेटतील। तर विद्यार्थी मित्रांनो, विचार न करता आताच आपण या व्हिडिओला स्टार्ट करूया। तर प्रश्न पहिला काय म्हणतो पहा, मानवी शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे प्रमुख कार्य कोणता अवयव करतो? तर याचं जे योग्य उत्तर जे ऑप्शन क्रमांक बी मूत्रपिंड हे जे आहे मानवी शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे प्रमुख कार्य जे आहे मूत्रपिंड हे करत असतो। तर याचं जे योग्य उत्तर जे ऑप्शन क्रमांक बी हे होणार। चला तर मग प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो पहा, रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य कोण करते? तर याचं जे योग्य उत्तर जे ऑप्शन क्रमांक बी प्लेटलेट्स हे जे आहे रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य करते। तर याचं जे योग्य उत्तर जे ऑप्शन क्रमांक बी हे होणार। चला मग प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो पहा, शरीराचे सामान्य तापमान साधारणतः किती असते? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक बी 37 सेल्सिअस जे आहे शरीराचे तापमान असते। तर याचं जे योग्य उत्तर जे ऑप्शन क्रमांक बी हे होणार। चला तर मग प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतो पहा, रक्त गोठण्यास कोणत्या घटकाची प्रमुख मदत असते? तर याचं जे योग्य उत्तर जे ऑप्शन क्रमांक सी प्लेटलेट्स हे जे आहे रक्त गोठण्याची प्रमुख मदत असते याची। तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हे होणार। चला तर मग प्रश्न क्रमांक 5 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 5 काय म्हणतो पहा, क्षयरोगाचा म्हणजेच TB प्रमुख कारक कोणता आहे? तर याचं जे योग्य उत्तर जे ऑप्शन क्रमांक बी जीवाणू हे जे TB प्रमुख कारक आहे। तर याचं जे योग्य उत्तर जे ऑप्शन क्रमांक बी हे होणार। चला जाऊन प्रश्न क्रमांक 6 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 6 काय म्हणतो पहा, डेंग्यू हा रोग प्रामुख्याने कोणत्या डासासाठी होतो? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक बी एड्स, डेंग्यू हा रोग एड्समुळे होतो। तर याचं जे योग्य उत्तर जे ऑप्शन क्रमांक बी हे होणार। तर मग प्रश्न क्रमांक 7 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 7 काय म्हणतो पहा, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? तर याचं जे योग्य उत्तर जे ऑप्शन क्रमांक बी त्वचा हे जे आहे मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे। तर याचं जे योग्य उत्तर जे ऑप्शन क्रमांक बी हे होणार। चला मग प्रश्न क्रमांक 8 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 8 काय म्हणतो पहा, हृदयाचे मुख्य कार्य कोणते? तर याचं जे योग्य उत्तर जे ऑप्शन क्रमांक बी रक्त पंप करणे हे जे हृदयाचे मुख्य कार्य असते। तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हे होणार। चला मग प्रश्न क्रमांक 9 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 9 काय म्हणतो पहा, CPRचा पूर्ण अर्थ काय? तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कार्डिओपल्मोनरी रेसुसिटेशन हे जे CPRचं पूर्ण अर्थ आहे। तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हे होणार। चला मग प्रश्न क्रमांक 10 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 10 काय म्हणतो पहा, निर्जंतुकीकरणासाठी रुग्णालयात ऑटोक्लेव्हमध्ये मुख्यतः काय वापरले जाते? तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उच्च दाबाची वाफ निर्जूत करण्यासाठी रुग्णालयात ऑटोक्लेव्हमध्ये वापरले जाते। तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हे होणार। चला मग प्रश्न क्रमांक 11 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 11 काय म्हणतो पहा, रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी स्फिग्मोमॅनोमीटर हे जे रक्त मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण आहे। तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हे होणार। चला मग प्रश्न क्रमांक 12 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 12 काय म्हणतो पहा, मधुमेहामध्ये रक्तातील कोणत्या घटकाचे प्रमाण वाढते? तर याचं जे योग्य उत्तर जे ऑप्शन क्रमांक बी ग्लुकोज जे आहे मधुमेहामध्ये रक्तातील याचे ग्लुकोजचे सर्वात जास्त प्रमाण वाढते। तर याचं जे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे होणार। चला मग प्रश्न क्रमांक 13 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 13 काय म्हणतो पहा, व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर याचं जे योग्य उत्तर जे ऑप्शन क्रमांक बी स्क्वी हे जे आहे व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे। तर याचं जे योग्य उत्तर जे ऑप्शन क्रमांक बी हे होणार। चला मग प्रश्न क्रमांक 14 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 14 काय म्हणतो पहा, आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होऊ शकतो? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ए गलकंड हे जे आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे। तर याचं जे योग्य उत्तर जे ऑप्शन क्रमांक ए होणार। चला मग प्रश्न क्रमांक 15 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 15 काय म्हणतो पहा, रुग्णालयातील जैववैद्यकीय कचऱ्याचे योग्य
व्यवस्थापन का आवश्यक असते? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक बी, संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक बी हे होणार. तर आता मग प्रश्न क्रमांक 16 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 16 काय म्हणतो पहा. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर याचं जे योग्य उत्तर जे ऑप्शन क्रमांक सी, मुंबई हे जे महाराष्ट्राची राजधानी मानलेली आहे. तर याचं जे योग्य उत्तर जे ऑप्शन क्रमांक सी हे होणार. तर मग प्रश्न क्रमांक 17 कडे वळूया. भारतीय राज्यघटनेचा स्वीकार कोणत्या दिवशी करण्यात आला? तर याचं जे योग्य उत्तर जे ऑप्शन क्रमांक सी, 26 नोव्हेंबर 1949 रोजी जे आहे भारतीय राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आलेला आहे. तर याचं जे योग्य उत्तर जे ऑप्शन क्रमांक सी हे होणार. तर मग प्रश्न क्रमांक 18 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 18 काय म्हणतो पहा. भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणत्या स्तंभावरील शीर्षकावर आधारित आहे? तर याचं जे योग्य उत्तर जे ऑप्शन क्रमांक बी, सारनाथ चिन्ह हे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हे होणार. तर मग प्रश्न क्रमांक 19 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 19 काय म्हणतो पहा. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक बी, लाल बहादूर शास्त्री यांनी जे आहे जय जवान जय किसान ही घोषणा दिलेली आहे. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक बी हे होणार. तर मग प्रश्न क्रमांक 20 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 20 काय म्हणतो पहा. रुग्णालयात रुग्णाची माहिती गोपनीय ठेवणे हे कोणत्या तत्वाची संबंधित आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रुग्णाची गोपनीयता. तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हे होणार. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते विलासराव देशमुख यांच्या रुग्णालयातील भरती बाबतचे 20 IMP क्वेश्चन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, हे लातूर जिल्ह्यासाठी होते. बाकी कोणतेही तुम्ही लातूर कोणतेही जिल्हा असो त्याच्यासाठी पण हे महत्त्वाचे आहेत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.